मायनिंगचा ब्रह्मराक्षस आता सावंतवाडीमध्ये येईल, वेंगुर्ल्यामध्ये येईल। रोजगाराचा प्रश्न मायनिंगच्या माध्यमातून सोडवण्याचा उद्देश दीपकभाई तुमचा आहे का, तो त्याचा खुलासा करावाच लागेल। तर केवळ आणि केवळ तुमच्या जागेला सोन्याचा भाव मिळावा, तुमच्या जागेचा उद्धार व्हावा आणि आसगाव, नानोस, तिरोडा पण आहे त्याच्यामध्ये, धाकोरा सहित सगळे गाव भविष्यामध्ये मायनिंगने संपुष्टात यावे अशा पद्धतीचा कपट नीतीचं जर अर्थकारण तुम्ही करत असाल तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याला तर विरोध केला आहेच, पण आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनिशी या मायनिंगला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। बघा, आत्ताच्या घडीला मायनिंगला 840 हेक्टर जमीन दिल्याचं जाहीर केलेलं आहे सरकारने। ह्या 840 हेक्टरमध्ये माझ्या माहितीनुसार कमीत कमी 100 हेक्टर जमीन दीपकभाई केसरकर आणि त्यांच्या कुटुंबियांची असण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाही, त्याचा आता तो मी काढतो, पण आत्ताचा हा जो 7/12 आहे त्या 7/12च्या हिशोबाप्रमाणे त्यांची नावं या 7/12वर दिसत आहेत। त्यामुळे हे सगळी जमीन हा 7/12/2023चाच आहे। त्याच्या बाकी खरेदी विक्रीचे जे व्यवहार झालेले आहेत त्याची पूर्ण माहिती येत्या काही दिवसामध्ये आम्ही काढणार आहोत। मायनिंग सारखे मोठे प्रदूषणकारी प्रकल्प निर्माण करायचे हे नेमकं विकासाचं गौडबंगाल नेमकं काय आहे दीपकभाईंच्या खजिन्यामध्ये तेच आम्हाला कळलेलं नाही आहे। त्यामुळे आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या विजयाची टिमकी मारणारे नारायण राणे, खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री सावंतवाडीचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी अशा पद्धतीचे मायनिंग प्रोजेक्ट आणण्यामागे तुमचा मूळ उद्देश काय हे सांगण्याची आता आवश्यकता आहे। आता नारायण तातू राणे खासदार जे आहेत त्यांच्यानी जिल्ह्यातल्या मायनिंगवाल्यांचे सुद्धा किती संबंध आहेत, इवन रेडी पोर्टवर सुद्धा त्यांचा स्वतःचा पुतण्या मॅनेजर म्हणून काम करतो। आमच्या नावाने कोकलायचं, पण स्वतः मात्र पूर्ण रेडी पोर्टची मालकी हडप करायची। त्यामुळे केवळ आणि केवळ स्वतः अब्जोपती व्हायचं या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री दीपकभाई केसरकर, खासदार नारायण राणे हे सावंतवाडी सहित वेंगुर्ले, दोडामार्ग, मालवण हा संपूर्ण जिल्हा आता मायनिंगवाल्यांच्या घशात घालून तो पाताळ म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ, त्या पाताळात ढकलण्याचं काम असे हे कपट कारस्थानी राज्यकारणी करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।